हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं झणझणीत चविष्ट असं गावरान पद्धतीने झणझणीत पिठलं कसं करायचं ते पाहणार आहे। एकदम चविष्ट छान असं झालेलं आहे। एकदम दाटसर असं जसं हवं आहे तसं हे छान बनलेलं आहे। मस्त बघू शकताय, तुम्हाला बघून कळत असेल छान पिठलं आपलं चविष्ट असं तयार झालेलं आहे। झटपट असं पण 10 मिनिटात हे बनवलेलं आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने तेवढंच चविष्ट हे बनतं। तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त एकदम टेस्टी लागतं। या पद्धतीने पिठलं बनवून बघा, तुमचं पण छान होणार, एकदम मस्त झालेलं आहे। दाटसरनी छान झालेलं आहे आणि गावरान पद्धतीने आपण एकदम चविष्ट बनवलेलं आहे। तर नक्की करून बघा या पद्धतीने। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण पिठले बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी बघू शकताय 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि इथे 7 ते 8 हिरवी मिरची घेतले। मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे 7 ते 8 घेतलेली आहे। जास्त तिखट असेल तर मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। थोडंसं 3 ते 4 मिरची घालू शकता। मिरची तोडून घालते आणि थोडीशी याच्यामध्ये एक अर्धा इंच आलं घातलेलं आहे। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर पण घालते, म्हणजे छान असं वाटण इथे बनवून घेतलेलं आहे। आता इथे सर्वप्रथम आपल्या पिठल्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। ते छान असं या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं, म्हणजे अजिबात त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत, छान पिठलं तयार होतं। ही प्रोसेस सुरुवातीला करून घ्यायची। आता त्या कढईमध्ये आपण पिठलं बनवणार आहे, त्यासाठी मी 1 पळी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी घातलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर ते छान तडतडल्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, ते पण चांगलं फुललेलं आहे आणि त्यामध्ये वाटण घालून चांगलं मी 2-3 मिनिटं परतून घेतलेलं आहे। वाटण परतल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घातलेला आहे। वाटण आणि कांदा आपण चांगला परतून घ्यायचा। इथे वाटण आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची। हळद घालून इथे 1 मिनिट परतून घ्यायचं व्यवस्थित असं। त्यामध्ये वाटणामध्येच थोडीशी मी कोथिंबीर घालते, छान चव लागते, बघू शकताय। आता यामध्ये कोथिंबीर परतून घेतलेली आहे। तुम्हाला जसं पिठलं बनवायचं आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला। मी इथे थोडंच बनवणार आहे त्यामुळे त्या पद्धतीने पाणी घातलेलं आहे। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। याला उकळी यायला लागलेली आहे। जे मिश्रण आपण बेसन मिश्रण करून ठेवलेलं आहे बेसनचं, ते घालायचं। एक हाताने चमच्याने हलवायचं, म्हणजे गुठळ्या होत नाही तर व्यवस्थित बेसन आपलं पाण्यामध्ये मिक्स होतं। व्यवस्थित असं यामध्ये घातलेलं आहे, बघू शकताय। बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा या पद्धतीने मी सगळं बेसन मिक्स करून घेतलेलं आहे। छान याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे बघू शकताय बेसन मी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तळाला वगैरे लागलेलं असेल ते व्यवस्थित यामध्ये मिक्स होतं। इथे बघू शकताय हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं। छान याला उकळी काढून घ्यायची। आपण चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलंच आहे। छान मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे छान बेसन शिजलं जातं, कच्चं राहत नाही। इथे बघू शकता या पद्धतीने मी बेसन चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यावर झाकण ठेवून मी शिजवून घेते। थोडंसं दाटसर झालेलं आहे, बघू शकताय। इथे मी झाकण ठेवलेलं आहे, बघू शकताय। 5 मिनिटं मी छान याला शिजवून घेतलेलं आहे। छान दाटसर घट्टसर एकदम मस्त पिठलं आपलं तयार झालेलं आहे 5 मिनिटानंतर, बघू शकताय। या पद्धतीने एकदम टेस्टी असं बनतं, चविष्ट असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे, बघू शकताय। कन्सिस्टन्सी बघा एकदम छान। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं यामध्ये। या पद्धतीने कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते, बघू शकताय। पिठलं आपलं तयार झालेलं आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, एकदम टेस्टी एकदम चविष्ट असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे। गावरान पद्धतीने झटपट 10 मिनिटात आपण हे झणझणीत पिठलं आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीचं झणझणीत आणि चविष्ट असं पिठलं नक्की बनवून बघा, एकदम टेस्टी। या पद्धतीने पिठलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।